नमस्कार मित्रांनो, दर 12 कोसांवर भाषा बदलते ही म्हण आपण अनेकदा ऐकतो. पण त्या बदलत्या भाषांमधून उलगडणारा मराठीचा खरा गोडवा अनुभवायचा असेल तर आज आपण पोहोचतोय कोकणच्या निळाशार सागरकिनारी, जिथं समुद्र खळखळतो, नारळाच्या सावल्या अलगद डोलतात आणि शब्दही लाटांसारखेच गोड लईमध्ये ऐकू येतात. आजच्या बोलतो बोली मराठी या मालिकेच्या 5व्या भागात आपण भेटणार आहोत मराठीच्या खजिन्यातील एक अनमोल दागिना मालवणी बोलीला. दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा, विशेषतः मालवण, कुडाळ, कणकवली, देवगड, वेंगुर्ला, आचरे आणि बांदा परिसरात बोलली जाणारी ही भाषा थोड्याफार फरकानं संपूर्ण कोकणात ऐकू येते. रत्नागिरी जिल्ह्यामध्येही मालवणीचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर जाणवतो. कोकणात बोलली जाणारी भाषा एकंदर कोकणी म्हणून ओळखली जाते, पण त्या कोकणीतील सर्वात रसाळ, रंगतदार आणि जिवंत छटा म्हणजे मालवणी. मालवण गावाच्या नावावरूनच या बोलीला मालवणी हे नाव लाभलं आणि आज ती केवळ बोली नसून कोकणच्या संस्कृतीचा आत्माच बनली आहे. मालवणी ही मराठीचीच एक बोली, पण तिच्या शब्दांमध्ये ऐकू येतो विविध संस्कृतींचा संगम. कोकणी भाषेचा प्रभाव विशेषतः शब्दसंग्रह आणि उच्चारात स्पष्ट जाणवतो. इतिहासाच्या पानांकडे पाहिलं तर कोकण हा व्यापारी मार्गाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू होता. याच किनाऱ्यावरून परदेशी जहाजे यायची, व्यापारी यायचे, संस्कृती यायच्या आणि म्हणूनच मालवणीत कन्नड, पोर्तुगीज आणि अरबी भाषांचे काही शब्द सहज मिसळलेले दिसतात. मालवणी बोलीतला सर्वात सुंदर पैलू कोणता तर तिचा गोड, नरम आणि मिश्किल स्वभाव. मालवणी ऐकली की चेहऱ्यावर आपोआप हसू उमटतं. करून करून भागलो आणि देवपूजेत बसलो, किंवा मग आवस रडता रोवा आणि चेडू रडता घोवा, अशा म्हणी ऐकल्या की कानांना गुदगुल्या होतात. हे केवळ शब्द नाहीत, त्या कोकणच्या जीवनशैलीचं प्रतिबिंब आहे. मालवणी नाट्य परंपरा, विनोदी प्रयोग आणि स्थानिक कथा किस्स्यांनी या बोलीला वेगळी ओळख दिली आहे. मराठीतील दिग्गज साहित्यिक जसे पु ल देशपांडे आणि व पु काळे यांनीही मालवणीतील विनोद, वाक्प्रचार आणि भाषिक रंग यांचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. मालवणी ही फक्त एक बोली नाही, ती कोकणच्या मातीतली ओल आहे, समुद्राच्या लाटांचा ताल आहे आणि माणसाच्या मनाचा निरागस गोडवा आहे. बोलतो बोली मराठी या मालिकेच्या या प्रवासात आज आपण अनुभवला कोकणचा गोड, रसाळ आणि जिवंत आवाज मालवणी. मित्रांनो, आपली बोलीभाषा जपूयात, आपली मराठी भाषा जपूयात, कारण बोलीभाषा जिवंत असेल तरच मराठी भाषा जिवंत राहील. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि बोलतो बोली मराठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही विविध बोलीभाषांविषयी आपल्याला माहिती कळवत आहोत. याविषयी देखील आपलं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.